नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पेस टेक्नॉलॉजी अवकाश तंत्रज्ञान हा जो टॉपिक आहे या घटकाचा मायक्रो ॲनालिसिस करणार आहोत। या मायक्रो ॲनालिसिस सिरीजमधला हा चौथा भाग आहे, चौथं लेक्चर आहे। या अगोदरची 3 लेक्चर तुम्ही पाहिलेली असतील, ज्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण ओव्हरव्ह्यू पाहिला होता, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान कम्प्युटर अँड IT या टॉपिकची चर्चा केलेली होती। तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान या टॉपिकची चर्चा केलेली आहे आणि आज आपण स्पेस टेक्नॉलॉजी किंवा अवकाश तंत्रज्ञान या टॉपिकची चर्चा करणार आहोत। तर पुन्हा एकदा जसं आपण मागे चर्चा केली त्याच धाटणीवरती त्याच पद्धतीने पुढे आपण करत आहोत। तर अवकाश तंत्रज्ञान किंवा स्पेस टेक्नॉलॉजी या चॅप्टरविषयी जर आपण पाहिलं तर अंदाजे याच्यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते व्हॅरी होतात। साधारण 4 ते 8 या दरम्यान या क्वेश्चनची जी काही रेंज आहे ही रेंज व्हॅरी झालेली आपल्याला दिसते, पण ऑन एन ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 5 ते 6 प्रश्न हे स्पेस टेक्नॉलॉजी किंवा अवकाश तंत्रज्ञान या भागावरती येतात आणि विशेष करून या घटकावरचे प्रश्न हे आन्सरेबल म्हणजे इझिली आन्सरेबल असतात, सहज ज्यांची उत्तर आपण देऊ शकतो अशा स्वरूपाचे असतात। याचं कारण काय? कारण याचा अभ्यासक्रम जो आहे तो खूप मर्यादित आहे, याचा सिलेबस खूप मर्यादित आहे आणि काही ठराविक घटकांभोवती तो फिरणारा आहे आणि ह्या टॉपिकची चर्चा ही वर्तमानपत्रांमध्ये किंवा चालू घडामोडींमध्ये वारंवार होत असते। थोडंसं इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल लक्षात ठेवताना तेवढी अडचण येत नाही आणि लॉजिकल बेसिसवरती बरेचसे जे काही प्रश्न असतात ते या घटकावरचे सुटतात, त्यामुळे हाय स्कोरिंग पार्ट आहे, जास्त मार्क याच्यामध्ये आपण मिळवू शकतो। जेवढे प्रश्न येतात तेवढे सगळे प्रश्न बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो। मग आता यामध्ये अवकाश तंत्रज्ञान किंवा स्पेस टेक्नॉलॉजी सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात फक्त बॅच बद्दल एकदा माहिती देतो पुन्हा एकदा की बॅच आपली जी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 साठीची ती 23 डिसेंबरला सुरू होत आहे। आत्ता जी काही 2024 ची मुख्य परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, कारण 1 डिसेंबरला नुकतीच पूर्वपरीक्षा झालेली आहे, तर त्या परीक्षेसाठी येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त असणार आहे की विद्यार्थ्यांचा जो काही बऱ्याच वेळेला अभ्यास न करता राहून जाणारा घटक असतो आणि ज्याच्यामुळे 40 ते 45 प्रश्नांचा फटका त्या ठिकाणी बसतो, कारण 40 ते 45 प्रश्न याच्यामध्ये विचारले गेलेले असतात। सो हा अनप्रिपेअर्ड राहू नये किंवा तसाच कोपऱ्यात पडून राहू नये या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना ही बॅच प्रचंड उपयुक्त ठरणार आहे। या बॅचमध्ये सगळे 6 घटक जे आहेत अभ्यासक्रमातले ते आपण कव्हर करतोय। त्या बॅचमध्येच 40 ते 45 पैकी 30+ क्वेश्चन्स कसे बरोबर आणता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, तशाच फोकसनं आपण शिकवणार आहोत। याच्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम आउटपुट काढण्याचा आपला प्रयत्न आहे। 15 दिवसांचा कालावधी या बॅचचा असणार आहे आणि रोज सायंकाळी 5 वाजता रोज 2 ते 3 तास एवढा कालावधी आपण त्यामध्ये याच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि या विषयाची परिपूर्ण तयारी ही त्या माध्यमातून होणार आहे। सो केवळ 15 दिवसात म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये इफेक्टिव्हली त्या गोष्टी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणं हे जे माझं स्किल आहे ते मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी वापरणार आहे। सो ऑब्व्हियसली जे मेनची तयारी करत आहेत, मुख्य परीक्षेची तयारी ज्यांना करायची आहे, ज्यांचा स्कोर बऱ्यापैकी चांगला आलेला आहे आणि ज्यांना खात्री की आपल्याला मुख्य परीक्षा आता देता येणार आहे किंवा ज्यांना होप्स आहेत की मुख्य परीक्षा आपण देऊ शकतो, त्या सर्व विद्यार्थ्यांनी या बॅचचा जर तुम्हाला बॅच लावायची असेल किंवा त्याचा लाभ घ्यायचा असेल तर एक कॉन्टॅक्ट नंबर आहे जो इथे प्रोव्हाइड केलेला आहे। या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचविषयीची अधिकची जी माहिती आहे ती अधिकची माहिती माझ्या सहकाऱ्यांकडून तुम्ही जाणून घेऊ शकता। ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे, त्यामुळे कुठूनही तुम्ही करूच शकता, सोबत ऑफलाईन सुद्धा तुम्ही क्लासरूममधून ही बॅच करू शकता। मूळ मुद्द्याकडे आपण येऊयात। मला वाटतं की बॅचबद्दलची माहिती आता बऱ्याच वेळेला देऊन झालेली आहे। यामध्ये आता राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 मधला स्पेस टेक्नॉलॉजी अवकाश तंत्रज्ञान हा घटक आपण पाहतोय। प्रश्नांचा जर विचार आपण केला तर प्रश्न हे 2022 आणि 23 मागच्या 2 परीक्षांमध्ये जर आपण पाहिले तर 2022 मध्ये याच्यावरचे 4 ते 5 प्रश्न, आता एक प्रश्न करंट ओरिएंटेड होता त्यामुळे 4 ते 5 प्रश्न आपण म्हणूयात आणि 2023 मध्ये जवळपास 8 प्रश्न हे याच्यामध्ये विचारले गेलेले होते। त्यातले 1 ते 2 प्रश्न हे स्पेस टेक्नॉलॉजी आणि न्यूक्लिअर प्रोग्राम यांना ब्रिज करणारे दिसतात किंवा त्याच्या मध्यावरचे दिसतात। सो इकडे काउंट करू शकता किंवा तिकडे काउंट करू शकता, असे काही प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। सो म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ॲव्हरेजली या टॉपिकवरती किती प्रश्न येतात तर 5 ते 6 प्रश्न हे स्पेस टेक्नॉलॉजी किंवा अवकाश तंत्रज्ञान या घटकावरती येतात। याच्यामध्ये परत एकदा काही कन्सेप्ट आहेत, काही संकल्पना आहेत। या कन्सेप्ट कोणत्या
तर त्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे रॉकेट किंवा अग्निबाण आपण ज्याला म्हणतो, किंवा लॉन्चिंग व्हेकल, मराठीत आपण त्याला प्रक्षेपक यान असं देखील म्हणतो. की लॉन्चिंग व्हेकल, प्रक्षेपक यान म्हणजे नेमकं काय असतं, प्रक्षेपक यानाचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात, ह्या संकल्पना आपल्याला याच्यात पाहिजे. कुठली इंधनं, कुठली फ्युएल त्याच्यामध्ये वापरली जातात. त्यानंतर ऑर्बिट किंवा कक्षा म्हणजे काय असतात, मग या वेगवेगळ्या कक्षांचे प्रकार जे आहेत, लो अर्थ ऑर्बिट, मिडियम अर्थ ऑर्बिट, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट, पोलर ऑर्बिट, ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे. त्याच्यानंतर आपल्याला सॅटेलाइट किंवा उपग्रह जे आहेत ते उपग्रह आणि त्यांचे प्रकार, की उपग्रह म्हणजे काय ती संकल्पना आणि त्यांचे काही टाइप्स किंवा त्यांचे काही प्रकार हे आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतात. सो कन्सेप्टमध्ये खास करून या 2-3 गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या. त्याच्यासोबत आणखी एक जी काही कन्सेप्ट आहे ती म्हणजे जेव्हा मिसाईल टेक्नॉलॉजी किंवा आपण क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पाहतो तेव्हा क्षेपणास्त्र म्हणजे काय आणि क्षेपणास्त्रांचे काही प्रकार जे आहेत ते काही प्रकार यांच्याबद्दलच्या काही कन्सेप्च्युअल डेटा किंवा संकल्पनात्मक माहिती आपल्याला घ्यायची आहे. की बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे काय, क्रूज मिसाईल म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात. सो अशा काही संकल्पना किंवा कन्सेप्ट याच्यात आपल्याला कव्हर करायच्यात. त्यानंतर यातला थोडासा महत्त्वाचा किंवा मोठा भाग म्हणजे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आपल्या अभ्यासाचा दुसरा टप्पा. प्रत्येक टॉपिकची तयारी आपण या 4 टप्प्यातून करतोय. हे आता वारंवार आपलं डिस्कस झालंय. आजचं हे 4थं सेशन आहे. त्यामुळे ज्यांनी पाहिली नसतील त्यांनी अगोदर ती मागची 3 सेशन जी आहेत ती 3 सेशन जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अभ्यासाचे 4 टप्पे जे आपण डिस्कस केलेत ते नेमके कोणकोणते आहेत. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे, दुसरा इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे, संस्थात्मक रचना. मग या टॉपिकमध्ये किंवा अवकाश तंत्रज्ञानामध्ये मध्यवर्ती संस्था कोणती, तर ती आहे इस्रो. मग इस्रोची स्थापना, इस्रोच्या अंतर्गत स्थापन केली गेलेली वेगवेगळी इस्रोची केंद्र आहेत. की इस्रोची केंद्र जर आपण पाहिली, इस्रो अंतर्गत येणारी 13 केंद्र आहेत, भारतीय अवकाश विभागाअंतर्गत येणारी 5 केंद्र आहेत आणि त्याचसोबत काही सार्वजनिक कंपन्यांची स्थापना सुद्धा अवकाश विभागामार्फत करण्यात आलेली आहे, पब्लिक लिमिटेड आपण ज्याला म्हणतो. तर अशा 2 कंपन्या त्यामध्ये आहेत. सो यामध्ये जवळपास 21 ते 20 अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग आहेत. सो हे 20-21 वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांची माहिती आपल्याला घ्यावी लागते. भारतामध्ये कुठल्या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागतं. बऱ्याच जणांची मुख्यालय बेंगलोरमध्ये आहेत, कर्नाटकामध्ये, आणि इतरांची काही जी काही मुख्यालय आहेत ती आपल्याला काही जणांची केरळमध्ये दिसतात, तिरुवनंतपुरममध्ये, काही जणांची श्रीहरिकोटामध्ये आपल्याला दिसतात जे आंध्र प्रदेशामध्ये आहे, काही जणांची अहमदाबाद म्हणजे गुजरातमध्ये साधारणपणे दिसतात. ईशान्येकडे असणारं केवळ एकच सेंटर साधारणपणे आहे जे मेघालयमध्ये आहे. सो अशा प्रकारे ते लक्षात ठेवायला लागतं आपल्याला, कारण त्याच्यावरचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर इस्रोने भारतीय अवकाश कार्यक्रमाची आखणी केलं, स्पेस प्रोग्राम ऑफ इंडिया. त्यामध्ये खास करून लॉन्चिंग व्हेकल प्रोग्राम म्हणजे प्रक्षेपक यान कार्यक्रम आणि दुसरा सॅटेलाइट प्रोग्राम किंवा आपण त्याला म्हणतो उपग्रह कार्यक्रम, असे 2 कार्यक्रम ठरवण्यात आले. लॉन्चिंग व्हेकल प्रोग्राममध्ये भारतीय बनावटीची स्वतःची अशा प्रकारची लॉन्चिंग व्हेकल्स असावीत किंवा प्रक्षेपक यानं असावीत. यासाठी 4 ठरवण्यात आली. SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ASLV ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि सॅटेलाइट प्रोग्राममध्ये जर पाहिलं तर आत्तापर्यंत भारताने राबवलेले जे काही सॅटेलाइट प्रोग्राम आहेत, उपग्रह कार्यक्रम, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त उपग्रहांच्या करवी एखादं विशिष्ट काम किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या उपग्रहांची मालिका तयार केलेली असते. टप्प्याटप्प्याने ते सोडले जातात. त्याला आपण ती उपग्रह मालिका किंवा सॅटेलाइट सिरीज असं त्या ठिकाणी म्हणतो. सो IRS म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिरीज, इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिरीज, आणि आणखी एक तिसरी आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे IRNSS दॅट इज इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट प्रोग्राम आहेत, त्यातले काही महत्त्वाचे उपग्रह, याचसोबत इतर काही ज्या मोहिमा आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्यात. संस्थात्मक रचना झाली की त्यानंतर आपल्याला आता काही धोरणं किंवा योजना, आता धोरणं किंवा योजना याच्याऐवजी इथं आपण काय म्हणूयात म्हणजे तेच स्पेस मिशन्स, वेगवेगळे जे काही ऐतिहासिक अंतराळ मोहिमा आहेत भारताच्या, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग त्यात मंगळयान मोहीम आली, त्यात चांद्रयान मोहीम आली, त्यामध्ये भविष्यात येणारी जी काही आता येऊ घातलेली आहे, पंतप्रधानांनी त्याच्याबद्दलची घोषणाही केली होती की भारताची पहिली मानवासहित किंवा मानवी अंतरिक्ष प्रवास जो काय आहे तो आपल्याला करायचा आणि त्यासाठी गगनयान नावाची काही मोहीम आहे त्याची घोषणा झालेली आहे की त्यामध्ये 3 जणांचा जो काही क्रू आहे तो आपण पाठवणार आहोत. सो ती स्पेस मिशन
ऐतिहासिक ज्या काही मोहिमा आहेत, अवकाश मोहिमा भारताच्या, त्या ऐतिहासिक अवकाश मोहिमांबद्दलची माहिती ही आपल्याला त्याच्या अंतर्गत घ्यायची आहे. आणि ॲट द एंड आपल्याला मिसाईल प्रोग्राम ऑफ इंडिया किंवा भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम, त्या अंतर्गत भारताकडे कोणकोणत्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत, कोणकोणत्या प्रकारची मिसाईल्स आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावी लागते. आणि ॲट द एंड करंट अफेअर्स किंवा जे काही आपली चालू घडामोडी आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. फक्त आणखी एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये, तो म्हणजे रिमोट सेन्सिंग ही एक संकल्पना आहे जी ॲट द एंड आपल्याला कव्हर करायची असते, किंवा आपण त्याला सुदूर संवेदन असं देखील म्हणतो. आणि आणखी एक संकल्पना याला जोडून येते GIS, म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. सो रिमोट सेन्सिंग आणि GIS हे देखील आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायला लागतात, कारण याच्यावरचे देखील प्रश्न हे येत असतात परीक्षेमध्ये. आता रिमोट सेन्सिंग आणि GIS याचा उपयोग कुठे आहे, तर तुम्हाला जॉग्राफीमध्ये सुद्धा रिमोट सेन्सिंगवरचे जवळपास 3 ते 4 प्रश्न हे पेपर 1 मध्ये विचारले जातात. त्यामुळे त्यासाठी देखील या रिमोट सेन्सिंग आणि GISचा फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणजे इकडची तर तयारी होईलच, पण सोबत जॉग्राफीमध्ये सुद्धा रिमोट सेन्सिंग GISला बऱ्यापैकी वेटेज हे सिलेबसमध्ये दिलं गेलेलं आहे. त्यामुळे तिथली तयारी सुद्धा याच्यामध्ये होऊन जाईल. सो एकंदरीत जर आपण सिलेबसचा विचार केला किंवा अभ्यासक्रमाचा विचार केला, तर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये किंवा अवकाश तंत्रज्ञानामध्ये अभ्यासक्रमामध्ये हे सगळे घटक जे आहेत, हे सगळे घटक समाविष्ट होतात आणि यांची तयारी आपल्याला खोलवरती करायची आहे. मग आयोगानं आत्तापर्यंत कोणकोणत्या घटकावरती किती किती प्रश्न विचारलेत हे आयोगानंच दिलेल्या डिटेल थोड्याशा सिलेबसचं जे काही आपण थोडं अनालिसिस केलेलं आहे त्या हिशेबाने पाहूयात. याची PDF फाईल जी आहे ती PDF फाईल तुम्हाला भेटेल. फक्त ती PDF फाईलसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधला गुगल फॉर्म जो आहे तो फिल करा. तुम्हाला पर्सनली जी टीम आहे किंवा जे सहकारी आहेत माझे, ती जी PDF आहे प्रत्येक लेक्चरची, जे काही टोटल 7 लेक्चर्स असतील आपले, 6 टॉपिकचे 6 मायक्रो अनालिसिस आणि सोबत एक ओव्हरव्ह्यूचं पहिलं लेक्चर आपण जे घेतलंय, अशा 7ही लेक्चरच्या PDF इन पर्सन तुम्हाला सेंड केल्या जातील. सो त्यासाठी फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म जो दिलाय तिथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमची माहिती, नाव थोडंसं फिल करा. त्यासाठी हार्डली 30 सेकंद लागतील आणि तुम्हाला त्या PDF ज्या आहेत त्या PDF अवेलेबल होऊन जातील. आता इंट्रोडक्शन म्हणजे स्पेसची ओळख जी आहे एकंदरीत बेसिक, की स्पेस म्हणजे काय, त्याचा इतिहास, कधी सुरू झालं, काय जगभरामध्ये कोणी पहिलं असं प्रक्षेपक यान बनवलं किंवा लॉन्च केलं होतं, पहिली अंतराळ मोहीम कोणती होती, यासारख्या बेसिक काही गोष्टी आहेत तर ते इंट्रोडक्शनमध्ये येतात. त्याच्यावरती आत्तापर्यंत खूप बेसिक असे 3 प्रश्न विचारले गेलेत, ज्यासाठी काही स्पेशली प्रिपरेशनची गरज किंवा आवश्यकता नव्हती. फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू जरी माहिती असेल की नेमकं हे काय आहे स्पेस किंवा अवकाश तंत्रज्ञान, तरी सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर निश्चितपणे येऊ शकतात. त्यानंतर कन्सेप्ट म्हणजे संकल्पना ज्या आहेत त्यामध्ये लॉन्चिंग व्हेकलवरती 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत रिसेंट टाइम्समध्ये. सॅटेलाइट किंवा उपग्रहांवरती 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. कक्षा आणि त्यांच्या प्रकारांवरती 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत. उपग्रहाद्वारे दिशादर्शन म्हणजे नेव्हिगेशन सिस्टीम हा जो एक प्रकार आहे त्याच्यावरती गगन आणि IRNSS अशा 2 नेव्हिगेशन सिस्टीम आहे, त्यामध्ये 4 प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्यानंतर इस्रोच्या वेगवेगळ्या मोहिमा, तर मी उल्लेख केल्याप्रमाणे की चांद्रयान, आदित्य अभियान, गगनयान, रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल, याच्यावरती आत्तापर्यंत जवळपास 12 प्रश्न 12 क्वेश्चन्स विचारले गेलेत. त्यामुळे आपल्याला अंतराळ मोहिमांबद्दल विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल विशेष अभ्यास आपल्याला करावा लागतो. रिमोट सेन्सिंगचा विचार केला, सुदूर संवेदन, तर 6 प्रश्न विचारले गेलेत. GIS वरचे 2 प्रश्न आपल्याला दिसतात. स्पेस गार्बेज किंवा अवकाश कचरा ही जी काही संकल्पना आहे याच्यावरती 2 प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. म्हणजे टॉपिकनुसार मी प्रश्नांची संख्या फक्त तुमच्या डोळ्यासमोरून घालतोय, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला त्याचा अंदाज घेता येईल. सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत हे भारताचा अवकाश कार्यक्रम, स्पेस प्रोग्राम ऑफ इंडिया आणि त्याच्याशी निगडीत संस्था यांच्यावरती विचारले. जवळपास 16 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इस्रो आणि त्याच्या अंतर्गत जे काही कार्यक्रम आपण सगळे पाहतो त्याच्या अंतर्गतले वेगवेगळे विभाग असतील, त्यांनी राबवलेले वेगवेगळे धोरणं असतील, तर याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर त्याचाही अभ्यास करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ॲट द एंड डिफेन्स विषयी म्हणजे क्षेपणास्त्रांविषयी काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतील, त्याचसोबत काही इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन असतील, हे आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. आणि आत्तापर्यंत 6 प्रश्न या घटकावरती विचारले गेलेले आपल्याला दिसतात. सो मी तुम्हाला ते टॉपिक्स आणि त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स हे त्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. PDF तुम्हाला त्याची भेटून जाईल. आता
याच्या पुढे आपण थोडंसं जाऊयात. पुढे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की याच्यावरच्या काही प्रश्नांवरती एक नजर टाकूयात, क्वेश्चन्सला ओव्हरलुक करून घेऊयात. म्हणजे आत्ता रिसेंट जी काही 2023ची मुख्य परीक्षा झालेली आहे, तर या 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले. रिसेंट आपण का पाहतोय त्याचं रिझन एकमेव आहे, बॅचमध्ये तर आपण बऱ्यापैकी सगळेच पाहणार आहोत, पण इथे रिसेंट ट्रेंड्स कळतात ना आपल्याला. म्हणजे काय होतं की 2020मध्ये सिलेबसमध्ये रिव्हिजन झालं बऱ्यापैकी, आणि खास करून मोठा बदल झाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांमध्ये. म्हणजे पूर्वी विचारले गेलेले प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न याच्यात थोडीशी हलकीशी एक लाईन आपल्याला दिसते. हलकासा बदल त्यांनी प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत देखील केलेला आहे आणि अभ्यासक्रमाच्या मांडणीमध्ये देखील केलेला आहे. त्यामुळं रिसेंट ट्रेंड जर आपण पाहिले की आत्ताचे 21, 22, 23 या 3 वर्षांचे जर प्रश्न पाहिले तर नजीकच्या काळातला ट्रेंड लक्षात येतो आणि अभ्यासाची योग्य दिशा ती आपल्याला सापडते. आणि 2024ची ऑब्जेक्टिव्हची ऑब्व्हियसली लास्ट एक्झाम असल्या कारणामुळे काय होणार आहे की कुठेतरी एक जो ट्रेंड आहे लास्ट लेटेस्ट ट्रेंड तो समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीच आधारित कुठेतरी एक्सटेन्शन म्हणून काही क्वेश्चन्स त्यामध्ये येऊ शकतात. आणि आपल्यासाठी एक गोष्ट थोडीशी सोपी झाली, जेव्हा सिलेबसमध्ये थोडं रिव्हिजन होत असतं तेव्हा थोडे वरवरचे प्रश्न पण काही येतात. जे नव्याने ॲड केलेले टॉपिक जर असतील तर त्याविषयीचे थोडे वरवरचे प्रश्न देखील विचारले जातात. त्यामुळं त्याच्याविषयी वाचताना आपल्याला फार खोलात जाण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे तुम्ही 2013-14च्या मेनमध्ये विचारलेले प्रश्न आणि नंतर पुढे आल्यानंतरचे विचारले गेलेले प्रश्न याच्यात जर पाहिलं तर 2013, 14, 15 या मेनमध्ये फार काही डेप्थ नव्हती, पण पुढे 16, 17, 18, 19 मध्ये जर मेन तुम्ही पाहिल्या तर डेप्थ जी होती जी क्वेश्चनची, ती क्वेश्चनची डेप्थ काय होत गेली, वाढत गेली. हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. पुढे आपण प्रश्नांकडे जाऊयात. प्रश्न आपण पाहूयात. हा एक प्रश्न विचारला गेला होता, सोलर रेडिएशन. सोलर रेडिएशन म्हणजे सौर ऊर्जा जी काय आपल्याला मिळत असते, पृथ्वीवरती येत असते. आपल्याला माहिती की तो जो काही सगळा स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रममध्ये एकूण 7 प्रकारच्या वेव्हज असतात, अवेलेबल असतात. त्यामध्ये तरंग लांबीनुसार जर चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केली तर चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर गॅमा रेज आहेत सगळ्यात अगोदर, त्यानंतर एक्स रेज आहेत, त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा UV रेज आहेत, त्यानंतर दृश्य प्रकाश किरणे किंवा ज्याला आपण व्हिजिबल लाईट म्हणतो, ज्याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर इन्फ्रारेड किंवा अवरक्त किरणे असा एक प्रकार येतो. इन्फ्रारेड नंतर मायक्रोवेव्स म्हणजे सूक्ष्म लहरी आणि सगळ्यात शेवटी रेडिओ वेव्स किंवा रेडिओ लहरी असतात. आता सूर्यप्रकाश किरणं जी काही येतात तरंगलांबीनुसार चढता क्रम, ही गॅमा किरणांची तरंगलांबी सगळ्यात कमी असते, वेव्हलेंथ सगळ्यात कमी असते, आणि हायेस्ट वेव्हलेंथ कोणाची असते तर रेडिओ वेव्हची असते. वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी विरुद्ध आहे. फ्रिक्वेन्सीचा विचार केला तर फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कोणाची आहे, गॅमा रेजची, आणि सगळ्यात कमी कोणाची आहे तर रेडिओ वेव्हची साधारणपणे आहे. मग आता याच्यामध्ये सोलर रेडिएशन मधून मिळणारी एनर्जी, ऊर्जा म्हणजे कुठली ऊर्जा, उष्णता ऊर्जा, हीट एनर्जी, ही कोणत्या किरणांमध्ये सर्वात जास्त असते तर 2 किरणांमध्ये असते. एक दृश्य प्रकाश किरणे आणि इन्फ्रारेड यांच्यामध्ये सर्वात जास्त असते. म्हणजे टोटल जी काही एनर्जी असते, आउट ऑफ दॅट एनर्जी अराउंड 95% अप्रॉक्सिमेटली, अप्रॉक्सिमेशन हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये या प्रश्नामध्ये, कारण एक्झॅक्ट अशा प्रकारे कोणी सांगू शकत नाही, अप्रॉक्सिमेशन आहे की अराउंड 95% जी आहे ती व्हिजिबल आणि इन्फ्रारेड यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट किंवा यांच्या मार्फत आपल्याला मिळते. आणि रेस्ट जी काय आहे त्यातली 3rd नंबरची जर पाहिली तर UV रेज अप्रॉक्सिमेटली जर आपण पाहिलं तर अराउंड 4%, आणि रेस्ट जे आहेत सगळे म्हणजे गॅमा रेज, एक्स रेज, मायक्रोवेव्ज, रेडिओवेव्ज या सगळ्यांमध्ये मिळून 1% कमी अशा प्रकारची एनर्जी, पर्सेंट ऑफ एनर्जी जर आपण पाहिलं तर ती उपलब्ध असते. आता याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ना, यात अप्रॉक्सिमेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं की आता 1 नंबरला कोण आहे तर इन्फ्रारेड आहे, 2 नंबरला दृश्य प्रकाश करणं, कारण इन्फ्रारेडमध्ये सगळ्यात जास्त त्यामध्ये थर्मल इन्फ्रारेड वेव्स हा एक वेगळा प्रकार असतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त उष्णता कॅरी करण्याची क्षमता त्यामध्ये असते. 2nd नंबरला व्हिजिबल येते. दोघांमध्ये काय फार जास्त फरक नाहीये, म्हणजे इन्फ्रारेड आणि व्हिजिबलमध्ये फार जास्त फरक नाही. समजा इन्फ्रारेड जर 48% म्हटलं तर व्हिजिबल 47%, लाईक दॅट. सो इन्फ्रारेड जे असतात हे अराउंड 50% असतात आणि व्हिजिबल लाईट ही अप्रॉक्सिमेटली अराउंड 45% असते, अप्रॉक्सिमेटली अराउंड 45%.
लुक ॲट द ऑप्शन्स. ऑप्शनकडे बघितल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं की अरे 37.7, 57.3, 47.3, 67.7, मग आता एक्झॅक्टली आन्सर काय. सो म्हणून म्हटलं की अशा काही क्वेश्चनमध्ये अप्रॉक्सिमेशन टेक्निक फार महत्त्वाचं असतं. सो ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की दोघांचं मिळून अराउंड 95% आहे, त्यात ±1-2% आहे. इन्फ्रारेड अराउंड 50% आहे. व्हिजिबल लाईट अराउंड 45%. अराउंड 45% म्हणजे ±2% असणार आहे. इथं किती दिसतंय, अराउंड 47%. सो करेक्ट आन्सर काय असेल, 47.3%. आणि तेच त्यांनी दिलं होतं. म्हणजे आता एक लक्षात घ्या, ही जी रेडिएशन किंवा जी एनर्जी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळं दिलेलं आहे, पण अप्रॉक्सिमेशननं आपल्याला त्याच्या जवळपासचा आकडा दिसला की ते उत्तर असणार आहे. आणि अशा प्रश्नांमध्ये ऑप्शन देत असताना काय असतं की कुठेतरी लांब लांबचे ऑप्शन असतात, म्हणजे फार कन्फ्यूज करणारे ऑप्शन नाहीत. म्हणजे इथं काय 47, 48 नाही आहे किंवा 49, 50 नाही आहे. म्हणजे त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने ते लक्षात घेत चला की अप्रॉक्सिमेशन याच्यामध्ये आपल्याला वापरायला लागतं. नाहीतर काय होईल की पुस्तकांमध्ये तुम्ही जर वाचलं तर वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये काही पुस्तकांमध्ये व्हिजिबल लाईटचं 42% दिलंय, काही पुस्तकामध्ये 45% दिलंय, काही पुस्तकांमध्ये 46% दिलंय. तसंच काही पुस्तकांमध्ये इन्फ्रारेडसाठी काहींनी 55% पण दिलंय आणि काहींनी 47% पण दिलंय. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. म्हणजे तुम्ही फक्त ती रेंज लक्षात ठेवा आणि ऑप्शन तुमच्या समोर असतात. ऑप्शनमधून तुम्ही चूज करू शकता की आपल्याला माहिती व्हिजिबल 45च्या आसपास कुठेतरी आहे, ±1-2. इट्स ओके. जवळपासचा ऑप्शन कुठेही दिसत नाही. सो करेक्ट ऑप्शन काय असेल, 47.3%. सो सॉल्व करताना ही टेक्निक्स असणं किंवा कन्फ्यूज न होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आपण काय एक्झॅक्ट नंबर लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही याच्यात. ॲप्रॉक्सिमेट जरी लक्षात ठेवली त्याच्या जवळपासचं आपण चूज करू शकतो. प्रॉब्लेम कधी येतो, खूपच क्लोज असेल, समजा 47.3, 48.3, 47 वगैरे असं काहीतरी दिलंय तर कन्फ्युजनचा पॉईंट आहे. पण अशा प्रश्नांमध्ये जिथे एक्झॅक्ट आकडा नसतोच, मुळात तोच अंदाज व्यक्त केलेला असतो, त्या ठिकाणी बऱ्यापैकी दूरचे ऑप्शन दिलेले असतात. तर उत्तर देणं काय जातं, थोडंसं सोपं जात असतं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. उत्तर पूर्वी म्हणजे आता मागाशी मी तुम्हाला इस्रो आणि त्याच्या अंतर्गत येणारे केंद्र याच्याबद्दल एक थोडक्यात सांगितलं होतं, त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. यात उत्तर पूर्वी अंतरिक्ष उपयोग केंद्र या नावाच्या अंतरिक्ष केंद्राचे मुख्यालय टिंबटिंब या राज्यामध्ये आहे. एक लक्षात घ्या की नॉर्थ ईस्ट, उत्तर पूर्व स्पेस हेडक्वार्टर ऑफ द स्पेस सेंटर टायटल नॉर्थ ईस्टर्न स्पेस ऍप्लिकेशन सेंटर. हे कुठं आहे तर नॉर्थ ईस्ट मध्ये केवळ एकच आहे, उत्तर पूर्वी. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट म्हणजे कुठं, उत्तर पूर्व, भारताच्या ईशान्येकडचा भाग, ईशान्य भारत, बरोबर ना, की जी 7 राज्य त्या ठिकाणी आहेत. मग आता या 7 राज्यांमध्ये केवळ एकच राज्य आहे की जिथे इस्रोचं हे एकमेव सेंटर आहे, अँड दॅट इज मेघालय. मेघालयमध्ये शिलाँग या ठिकाणी आपल्याला हे इस्रोचं एकमेव सेंटर आढळतं. त्यामुळे जेव्हा आपण एक 20-21 सेंटर्स आहेत टोटली, ते नंतर आपण बॅचमध्ये डिस्कस करूयातच, सगळी जी काही सेंटर्स आहेत, कुठं कुठं त्यांची मुख्यालय, कधी स्थापना झाली, त्यांची उद्दिष्ट काय आहेत, तर हे आपल्याला पाहायचं आहे. पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की नॉर्थ ईस्टमध्ये एकच आहे. ते कुठलं, हे नॉर्थ ईस्ट स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, जे शिलाँगमध्ये आहे. आणि शिलाँग कुठं आहे तर मेघालय या राज्यामध्ये आहे. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल, योग्य उत्तर असेल. मोस्ट ऑफ द सेंटर्स इस्रोचे हे बेंगलोरमध्ये आहेत, कर्नाटकामध्ये. म्हणजे इस्रोचे जर सगळे सेंटर्स आपण पाहिले, एक 20-21 सेंटर, तर त्याच्यापैकी 10 सेंटर हे बेंगलोरमध्येच आहेत आणि इतर सेंटर त्याच्या आजूबाजूला आहेत. त्यातल्या दक्षिण भारतात जास्त आहेत. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आहेत, काही केरळमध्ये आहेत, कर्नाटकामध्ये आहेत. सो याच्यामध्ये ह्या सेंटरची संख्या जास्त आहे. आणि मध्य भारतात जर खास करून पाहिलं तर मध्य भारतामध्ये गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये 3 सेंटर्स आहेत. सो अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं तरी बऱ्यापैकी तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. तेलंगणामध्ये 2 सेंटर्स आहेत. सो दक्षिण भारतामध्ये त्यांची संख्या थोडी जास्त आहे. उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये एक सेंटर आहे ऑब्व्हियसली. त्यानंतर ईशान्येकडे एकच सेंटर आहे. सो हे सगळं आपण व्यवस्थित मॅपिंग करून पाहूयात, म्हणजे ते तुम्हाला नंतरच्या टप्प्यामध्ये लक्षात येईल. फक्त पाठ करायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा की हा लक्षात ठेवण्याचा डेटा आहे. आणि या संस्था, इस्रोच्या वेगवेगळ्या ज्या घटक संस्था किंवा केंद्र आहेत यांच्यावरती प्रश्न नेहमी विचारतात. हा याच्यातून घ्यायचा बोध आणि याच्याविषयी आपल्याला वाचायचं आहे, हे मात्र विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न, इस्रोची
याचा पण उल्लेख आता बोलता बोलता सिलेबस सांगता सांगता मी केलाच की इस्रोची गगनयान मोहीम ही प्रस्तावित आहे. ही कोणत्या कारणासाठी प्रस्तावित आहे? गगनयान मोहिमेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आता ऑप्शन जर तुम्ही चेक केले तरी तुम्हाला अंदाज येईल. तुम्ही जर करंटमध्ये हा पॉईंट कुठेतरी ऐकला असेल तरी अंदाज येईल, कारण पंतप्रधानांच्या भाषणांमधून याचा बऱ्याच वेळेला उल्लेख झालेला आहे. त्याची बरीचशी चर्चा देखील झालेली होती. याच्यासाठी कोण जाणार आहे, अशा 4 लोकांचा ग्रुप देखील तयार आहे. 4 पैकी 3 पाठवायचं आहे, पण काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेन करायला लागतात. सो 3 जणांचा क्रू त्याच्यामध्ये आपण पाठवणार आहोत. सो यामध्ये काय करायचं आहे, तर अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे आणि सुखरूप पृथ्वीवर परत आणणं हे याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. दुसरं तर ऑब्व्हियस नाही, श्वानांना वगैरे नाही, आपल्याला मानव मिशन करायची किंवा मॅन मिशन करायची, बरोबर, की माणसाला अंतराळात आपल्याला पाठवायचं आहे. 3 जणांचा क्रू हा त्याच्यामध्ये साधारणपणे जाणार आहे. आणि डिसेंबर 2024 ही टेंटेटिव्ह डेट त्यांनी पहिल्या ऑपरेशनसाठी ठेवलेली होती आणि तिथपासून ती सुरू होणार आहे. याच्यामध्ये असंख्य टप्पे आहेत, टप्प्याटप्प्याने आपण ते करत जाणार आहोत. डिसेंबर 2024 ही डेट त्यांनी पहिल्या प्रक्षेपणाची किंवा पहिल्या टेस्टची त्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आता ऑब्व्हियसली याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. काय करायचं आपल्याला, अंतराळामध्ये पाठवायचे. 3 जणांचा क्रू साधारण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर अंतरावरती पाठवायचं आहे, 400 किलोमीटर्स. आणि 400 किलोमीटर अंतरावरती नेऊन परत एकदा त्याला काय करायचंय, सुखरूपपणे पृथ्वीवर आणायचंय. पण पृथ्वीवर म्हणजे थेट जमिनीवर नाही, तर सुरुवातीला आपण ते जे काही स्पेसशिप असणार आहे ते समुद्रामध्ये उतरवणार आहोत, समुद्राच्या पाण्यामध्ये उतरवणार आहोत आणि तिथनं मग परत ते जमिनीवरती अशा पद्धतीनं सुखरूप त्यांना परत आणणं हे त्यातलं काय आहे, उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढच्या आणखी एक प्रश्नावरती नजर आपण टाकूयात. यातल्या खालीलपैकी भारतीय बनावटीचा पहिला उपग्रह प्रक्षेपक कोणता आहे? आता मगाशी मी ते इस्रोचा एक चार्ट काढून दाखवला पहा, आठवत असेल तुम्हाला, की त्या इस्रोच्या चार्टमध्ये जस्ट अ मोमेंट, इथे जर तुम्ही चेक केलं, लॉन्चिंग व्हेकल प्रोग्राम आहे. फक्त सिलेबसचं ओरिएंटेशन जरी तुम्हाला माहिती असेल ना, एक फ्रेमवर्क, तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मग भारतीय बनावटीचं पहिलं रॉकेट कोणतं आहे? हे सगळे भारतीय बनावटीचे आहेत. SLV, ASLV, PSLV, GSLV. तर सगळ्यात पहिल्यांदा बनवलं होतं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, दॅट इज SLV. ओके, सो ऑप्शन जर तुम्ही चेक केले आता सगळे, जस्ट अ मोमेंट, ओके, तर तेच ऑप्शन आहेत ना. ASLV म्हणजे ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, आता 3rd व्हर्जन, कारण पहिले 2 फेल गेले होते त्याची उड्डाण, 3रं उड्डाण त्याचं यशस्वी ठरलेलं होतं. आणि GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. असे 4 व्हेकल्स आपण भारतामध्ये बनवलेले भारतीय बनावटीचे. त्यात पहिलं कुठलं होतं, तर SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, हे आपण तयार केलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. दॅट्स इट. म्हणजे सोपे प्रश्न आहेत, थोडेसे इझी गोईंग क्वेश्चन्स आहेत, याच्यामध्ये इझिली अँसरेबल आहेत. म्हणजे कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला आपण अडखळतोय फारसं असं वाटतंय का? मला वाटत नाही, की कुठे ना कुठे ओळखीचा प्रश्न आहे. फक्त डेटा नीट कलेक्ट करायचा, माहिती नीट आपल्याला मिळवायची, या टॉपिकवरचे उत्तर आपल्याला येणार आहेत. कम्प्युटर IT आणि बायोटेक्नॉलॉजी याला थोडा जास्त वेळ लागतो प्रिपरेशनला, ओके, बट स्पेस टेक्नॉलॉजी आणि इतर जे काही सगळे घटक आहेत हे अत्यंत मिनिमल अशा स्वरूपाचे आहेत. त्याच्यासाठी फार जास्त वेळ किंवा फार जास्त टाइम देण्याची आवश्यकता नसते. हार्डली तुम्ही एक दिवसामध्ये हे सगळे टॉपिक्स काय करू शकता, कव्हरअप करू शकता. ते कसे करायचे ते नंतर मी तुम्हाला शिकवेलच. म्हणजे त्यानंतर 1 मोर क्वेश्चन थोडासा आपण म्हणूयात की अवेअरनेसवरती पण आहे, नॉलेजवरती आहे. म्हणजे एकतर तुम्हाला नॉलेज पाहिजे, तुम्ही एकतर ते डीप वाचलं पाहिजे, किंवा तुमचं एक अवेअरनेस पाहिजे, जनरल अवेअरनेस. FM रेडिओ. आता FM रेडिओबद्दल आपण सगळे ऐकतो, म्हणजे बऱ्याच वेळेला FM प्रत्येकानं पाहिलाय, रेडिओ ऐकलाय, पण त्याची फ्रिक्वेन्सी कधी पाहिली का तुम्ही, की चॅनलची फ्रिक्वेन्सी असते की 98.3, 91.1 असे आपण ऐकतो ना, 104.3. त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा ते फ्रिक्वेन्सी सांगत असतात त्यांच्या चॅनलची. सो ही फ्रिक्वेन्सी कशामध्ये असते, कोणत्या युनिटमध्ये असते? सो दॅट फ्रिक्वेन्सी इट इज इन मेगाहर्ट्ज. रेडिओ फ्रिक्वेन्सी जी असते ही मेगाहर्ट्ज या एककामध्ये असते. मग आता मेगाहर्ट्ज एककात असते तर किलोहर्ट्जवाला ऑप्शन गेला, गिगाहर्ट्जवाला ऑप्शन गेला, 2 ऑप्शन तर गेले. 2nd आणि 4th या ऑप्शनचा विचार जर आपण केला तर 88 मेगाहर्ट्ज टू 108 मेगाहर्ट्ज आणि 80 मेगाहर्ट्ज टू 180 मेगाहर्ट्ज. तुम्ही FM जर हँडल जरी केला असेल तरी सगळ्यात कमीत कमी फ्रिक्वेन्सी किती असते,
88 आणि मॅक्झिमम किती असते 108. सो सेकंड नंबरचा जो काही ऑप्शन आहे ते काय असेल, करेक्ट आन्सर असेल. म्हणजे नॉर्मल अवेअरनेसमधून सुद्धा येतं. FM हँडल केलेलं आहे आपण, थोडंसं पाहिलं असेल तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे. आपण आता एकदा विचारलं त्यामुळे हा प्रश्न काय लगेचच्या लगेच पुढच्या परीक्षेमध्ये येईल का, येणार नाही. सो फॉरगेट अबाउट इट. बट मी अवेअरनेसबद्दल म्हणतोय की आपल्या आजूबाजूला अशी एखादी गोष्ट जर दिसली तर फक्त पाहून ठेवा. म्हणजे आता मार्स ऑर्बिटर मिशन, मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजे कुठली मोहीम, आपली मंगळयान मोहीम. यालाच मंगळयान असे म्हटलं जातं. सो मंगळयान मोहिमेबद्दल प्रमुख उद्दिष्ट काय होतं हे त्यांनी त्याच्यामध्ये विचारलं. मग काय प्रमुख उद्दिष्ट आहे, पहिलं काय दिलंय, पृथ्वी ते मंगळ या प्रवासादरम्यान ग्रहाची शास्त्रीय माहिती संकलित करणे हे उद्दिष्ट आहे का, नाही. प्रवासादरम्यानची माहिती आपण कुठेही गोळा करत नाही. प्रवास घडणं, मंगळापर्यंत पोहोचणं हे आपलं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट होतं की मंगळावर जायचंय. त्यानंतर सेन्सर्स आपण जोडलेले, मंगळाच्या पृष्ठभागाबद्दलची माहिती आपल्याला गोळा करायची होती. कारण मंगळाच्या कक्षेमध्ये त्याला स्थापित करायचं होतं आपल्याला, मंगळयानाला, मार्स ऑर्बिटरला. मार्स ऑर्बिटर म्हणजे मार्स भोवती ऑर्बिट कंप्लीट करणारा किंवा त्याच्या कक्षेमध्ये फिरत राहणारा, त्याच्या कक्षेमध्ये स्थापित राहणारा. मंगळ ग्रहावरील दगड, धोंडे, माती यांचे नमुने संकलित करणे. संकलित करणार आहे का, गोळा करणार आहे का, कारण परत येणार नाही, याचा अर्थ नमुने संकलित करून काय उपयोग आहे का, नाही. सो सेकंड आहे, नाही. थर्ड, त्याच्यामध्ये मंगळ ग्रहाच्या वातावरणातील पाण्याचा अंश तपासणे, नाही. पाण्याच्या अंशाबद्दल आपण आतापर्यंत फक्त ते चांद्रयान मोहिमेमध्ये ते उद्दिष्ट ठेवलं होतं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पाणी आहे का नाही, पाण्याचा अंश आपल्याला तपासायचा होता. हे ते चांद्रयानमध्ये होतं. त्यानंतर मंगळ ग्रहापर्यंत प्रवास करणे आणि मंगळाच्या कक्षेत टिकून राहणारे अंतराळयान तयार करण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे. सो दॅट वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह की भारत मंगळापर्यंत पोहोचू शकतो आणि मंगळाच्या कक्षेमध्ये स्वतःच्या जे काही क्राफ्ट आहे त्याला तो काय करू शकतो, प्लेस करू शकतो, की स्थिर करू शकतो. ती क्षमता सिद्ध करायची होती. सो फोर्थ ऑप्शन त्याच्यामध्ये काय आहे की मेन उद्दिष्ट त्याचं आहे. आता मंगळयान मोहीम कधी आपण लॉन्च केलं होतं, तर 5 नोव्हेंबर 2013 रोजी आपण हे लॉन्च केलं होतं किंवा प्रक्षेपित केलेलं होतं. PSLV XLC-25 नावाचं प्रक्षेपक यान होतं. म्हणजे PSLV प्रक्षेपक यान, त्यातलं व्हर्जन XLC-25 याच्या साहाय्याने आपण ते प्रक्षेपित केलेलं होतं. मग मंगळाच्या कक्षेत याला स्थापित व्हायला, मंगळापर्यंत प्रवास करून मंगळाच्या ऑर्बिटमध्ये, मंगळाच्या कक्षेत स्थापित व्हायला याला 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधी, म्हणजे कमी कालावधी लागला होता ॲक्च्युली. सो 24 सप्टेंबर 2014 या दिवशी ते मंगळाच्या कक्षेमध्ये आपण काय केलं, इन्सर्ट केलं किंवा स्थापित त्या ठिकाणी झालं ते. सो हे सुद्धा फॅक्ट्स मंगळयानाबद्दल थोडेसे लक्षात ठेवा, कारण याच्या अराउंड देखील काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ऑलरेडी किंवा विचारण्याची शक्यता असते. सो एकंदरीत तुम्हाला प्रश्नांचा जो काही आवाका आहे तो समजून सांगणं हे याच्या मागचं माझं उद्दिष्ट होतं. आणि मायक्रो अनालिसिस म्हणजेच ते घटकनिहाय किती प्रश्न कसे येतात, म्हणजे कोणत्या घटकाची तयारी चांगली करायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इस्रोची आणि DRDOची या 2 वेबसाईट्स आहेत. या 2 वेबसाईट आपल्याला चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं असतं. इस्रो आणि DRDOच्या वेबसाईटवरती लेटेस्ट काही डेटा असतो, काही अपडेट असतात आणि त्या अपडेटवरून नजर जरी आपण एकदा टाकली तर याच्यातले प्रत्येक वेळेला येणारे 1 ते 2 प्रश्न हे थेट तिथून उचलले गेलेले आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल गगनयानवरचा प्रश्न आहे, मंगळयानवरचा प्रश्न आहे, हे थेट पद्धतीनं तिथं आपल्याला ऑथेंटिक जो काही डेटा असतो तो ऑथेंटिक डेटा अवेलेबल असतो. सो इस्रोची वेबसाईट आणि DRDOची वेबसाईट ही आपल्याला हाताळायची आहे. त्याच्यावरचा महत्त्वाचा डेटा तर मी तुम्हाला शिकवणार आहेच म्हणजे बॅचमध्ये, आणि त्याचे कुठले अपडेट घ्यायचे शेवटच्या टप्प्यात जाताना परीक्षेला ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या वेबसाईटचे अपडेट घ्यायला नॉट मोर दॅन 1 आवर एवढा वेळ तुम्हाला लागेल. 1 तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही सगळ्या चॅप्टरचं मी म्हणतोय, कारण तेवढेच अपडेट, काही आकडे जे बदलतात, काही फॅक्ट जे चेंज होत असतात, तेवढे फॅक्टचे अपडेट आपल्याला त्यामध्ये फक्त काय करायचे असतात, घ्यायचे असतात. सो एकंदरीत मित्रांनो हा होता तुमचा स्पेस टेक्नॉलॉजी, अवकाश तंत्रज्ञान हा टॉपिक. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा जो काही टॉपिक आहे त्याची चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पण तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, तुम्हाला पर्सनली काही गोष्टी विचारायच्या असतील तर निश्चितपणे
दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा, गुगल फॉर्म फिल करा. काही डाऊट्स असतील तुम्ही चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील टाकू शकता. मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करेल. काही ॲडमिशन विषयक प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे ॲडमिशन डिपार्टमेंटशी संबंध साधा, त्यासाठी तो नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. तर तिथे तुमचे काही डाऊट्स क्लिअर त्या ठिकाणी होतील. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात आपली बॅच उपलब्ध असणार आहे. 23 डिसेंबरला सुरू होते. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिकसह भेटूयात. धन्यवाद.